भारताचा शोध भाग 27. हिंदुस्थानात फार प्राचीन काळापासून लेखन कला आढळते. उत्तर अश्मयुगात सापडलेल्या मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत. मोहंजोदारो येथे जे लेख सापडले आहेत त्यांचा सगळा अर्थ अद्याप लागलेला नाही. हिंदुस्थानात ब्राह्मी लिपीतील जे प्राचीन लेख आढळतात त्या मूळ लिपीतूनच देवनागरी व अन्य अर्वाचीन हिंदी लिप्या निघाल्या यात शंका नाही. अशोकाचे काही लेख ब्राह्मी लिपीत आहेत, परंतु वायव्येकडील प्रांतांमध्ये जे आहेत ते खरोष्टी लिपीत आहेत. पाणिनीचे व्याकरण फार शतकांपूर्वी इ.स. पूर्व 6व्या किंवा 7व्या शतकातच लिहिले गेले होते. पाणिनी पूर्वीच्या व्याकरणकारांचा उल्लेख करतो. संस्कृत भाषा स्थिर झाली होती. विपुल असे साहित्य तिच्यात निर्माण झाले होते. पाणिनीचे पुस्तक केवळ व्याकरण नसून काहीतरी अधिक आहे. लेनिनग्राड येथील सोव्हिएत प्रोफेसर स्टचर बास्की लिहितो, मानवी बुद्धीच्या अतिमहान निर्मितीपैकी ही एक निर्मिती आहे. संस्कृत व्याकरणावर पाणिनी अद्यापही अधिकारी मानला जातो. नंतरच्या व्याकरणकारांनी त्यात काही भर घातली व भाष्ये लिहून त्याचे अधिक स्पष्टीकरण केले. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की पाणिनीने ग्रीक लिपीचा उल्लेख केला आहे. अलेक्झांडर पूर्वेकडे येण्यापूर्वीच कित्येक शतके हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यामध्ये काहीतरी संबंध होते ही गोष्ट यावरून सिद्ध होते. संदर्भ कीथ व इतर काही जणांच्या मते पाणिनीचा काल इ.स. पूर्व 300 आहे, परंतु एकंदरीत पाहता असे स्पष्ट दिसते की बौद्ध काल सुरू होण्यापूर्वीच पाणिनी व त्याचे ग्रंथ झाले आहेत. खगोल ज्योतिष शास्त्राचाही अभ्यास विशेष होता व पुष्कळ वेळी त्याचे रूपांतर फलज्योतिषात होई. औषधी विद्येवर ग्रंथ होते आणि रुग्णालयही होती. हिंदी आयुर्वेदाचा धन्वंतरी हा मूळ पुरुष अशी आख्यायिका आहे, परंतु या विद्येवरचे सुप्रसिद्ध ग्रंथ ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या काळातले आहेत. ते चरक आणि सुश्रुत यांचे ग्रंथ आहेत. चरकाने औषधीवर लिहिले आहे व सुश्रुताने शस्त्रक्रियेवर लिहिलेले आहे. चरक हा कनिष्काच्या दरबारी राजवैद्य होता. कनिष्काची राजधानी वायव्य प्रांतात होती. चरक आणि सुश्रुत यांच्या ग्रंथांमध्ये अनेक रोगांची नावे आहेत. त्यांची चिकित्सा व त्यांचे निदान करण्याची पद्धती आहे. शस्त्रक्रिया, प्रसूती विद्या आणि प्रसूती शस्त्रक्रिया, निरनिराळी स्नाने, आहार, आरोग्य, बालसंगोपन आणि आयुर्वेदीय शिक्षण इत्यादी विषय या ग्रंथातून आहेत. हे ज्ञान आहे ते प्रयोग पद्धतीचे आहे. अनुभव प्रयोग यांच्यावर भर आहे. शस्त्रक्रियेचे शिक्षण देताना शवविच्छेदनाचा अभ्यास आहे. सुश्रुताने शस्त्रक्रियेची अनेक हत्यारे सांगितली आहेत व शस्त्रक्रियेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यात अवयव कापून टाकणे, पोटावर शस्त्रक्रिया करून बाळंतिणीची सुटका करणे, पोटातील आंतरविकारावर शस्त्रक्रिया करणे, डोळ्यातील मोतीबिंदू काढणे अशा अनेक प्रकारांचा उल्लेख येतो. जखम जंतुहीन निरोगी ठेवण्याकरिता धुरी देण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व 3-4 शतकात गुरांसाठीही दवाखाने होते. जैन आणि बौद्ध धर्मातील अहिंसेच्या महत्वामुळे या गोष्टी सुरू झाल्या असाव्यात. प्राचीन हिंदी लोकांनी गणितात युग प्रवर्तक शोध लावले आहेत. शून्याचा शोध, दशमस्थान मूल्य शोध, उणे चिन्हाचा शोध, बीजगणितात अज्ञात संख्येबद्दल अक्षरे वापरण्याची पद्धती या साऱ्या गोष्टींचे श्रेय प्राचीन भारतीयांना आहे. हे शोध कधी लागले त्यांचा नक्की काल सांगता येणार नाही, कारण एखादा शोध लावणे आणि व्यवहारात त्याचा प्रसार करणे याच्या दरम्यान कितीतरी काळ जातो. परंतु एवढे खरे की अंकगणित, बीजगणित आणि भूमिती यांचा पाया हिंदुस्थानात फार प्राचीन काळी घातला गेला होता. ऋग्वेद कालात सुद्धा अंकगणनेचे मूळ साधन 10 हे आहे. काळ व संख्या या कल्पनांचे भारतीय बुद्धीने केलेले आकलन पाहून आश्चर्य वाटते. परार्धापर्यंत त्यांनी गणनावाचक स्वतंत्र नावे नमूद केली होती. ग्रीक, रोमन, इराणी आणि अरब यांच्याजवळ 1000, फार तर 10,000च्या अंकाला निरनिराळे शब्द होते. हिंदुस्थानात अशी 18 नावे आहेत व 18हूनही मोठी नामावली आहे. बुद्ध जेव्हा लहानपणी शिकत होते तेव्हा त्यांनी परार्धापर्यंतची 18 नावे सांगितलीच, परंतु त्याच्या पलीकडे आणखी 32 म्हणजे एकूण दशस्थान मूल्यांची 50 स्वतंत्र स्थानांची नावे सांगितली.
असा त्यांच्या एका कथेत उल्लेख आहे. याच्या उलट, अगदी उलट, जितके खाली सूक्ष्म जाता येईल तितके जाण्याचाही प्रयत्न आहे. कालगणनेचे लघुतम साधन, लघुतम घटक जो होता तो सेकंदाचा 70वा भाग होता आणि लांबी मोजण्याचा लघुतम घटक इंच होता. हे सारे मोठे वा सूक्ष्म आकडे सर्वस्वी तात्विक असत व त्यांचा उपयोगही. तथापि हे तर मान्य केलेच पाहिजे की दिक् आणि काल यांची जी विशाल कल्पना भारतीयांना होती ती दुसऱ्या देशात कुठेही नव्हती. भारतीयांचे विचार, कल्पना सगळे विशाल प्रमाणावर चाले. पुराणात कोट्यवधी अब्जवधी वर्षांचे काळ असतात. अर्वाचीन भूगर्भशास्त्रातले युगायुगांचे प्रचंड कालखंड आणि हल्लीच्या ज्योतिषशास्त्रातील ताऱ्यांची प्रचंड अंतरे पाहून त्यांना काही विशेष वाटले नसते. हिंदी संस्कृतीच्या या विशाल पार्श्वभूमीमुळे युरोपात डार्विन वगैरेंच्या सिद्धांतामुळे जो आंतरबाह्य गोंधळ 19व्या शतकात उडाला तसा येथे उडाला नाही. युरोपातील सर्वसाधारण लोकांच्या बुद्धीला झेपणारे कालमान म्हणजे फार तर काही 1001 वर्षांचेच होते. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात उत्तर हिंदुस्थानात जी वजने मापे होती ती अर्थशास्त्रात दिलेली आहेत. बाजारात नीट वजने मापे आहेत की नाहीत हे पाहायला अधिकारी असत. रामायण महाभारतात तपोवनातील विद्यापीठांचे उल्लेख वरचे वर येतात. हे आश्रम, ही विद्यापीठे शहरांपासून फार लांब नसत. या तपोवन विद्यापीठात मोठमोठे पंडित, त्या त्या शास्त्रातील तज्ज्ञ अशी अधिकारी माणसे असत. त्यांच्याजवळ शिकण्यासाठी विद्यार्थी जात. या विद्यापीठातून नाना विषयांचे शिक्षण मिळे. लष्करी शिक्षणही देण्यात येई. नागरी जीवनातील नाना मोह टाळण्यासाठी आणि संयमी व्रती असे जीवन छात्रांना कंठिता यावे म्हणून ही विद्यापीठे जरा दूर तपोवनात असत. काही वर्षे असे अध्ययन केल्यावर छात्र आपापल्या घरी जाऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करून मग गृहस्थ नागरिक व्हावे अशी कल्पना होती. ही तपोवनातील जी विद्यापीठे त्यातून बेताचेच विद्यार्थी असतील, परंतु एखाद्या लोकप्रिय गुरुच्या आश्रमात पुष्कळच संख्या असे. बनारस हे विद्येचे माहेरघर फार प्राचीन काळापासून आहे आणि बुद्धाच्या काळातही ज्ञानाचे, विद्येचे केंद्र म्हणून काशी प्रसिद्ध होती. काशी जवळच्याच मृगोपवनात बुद्धाने आपले पहिले प्रवचन केले. परंतु हिंदुस्थानच्या इतर ठिकाणी त्यावेळेस व नंतर जशी विद्यापीठे होती तसे विद्यापीठ काशीला होते असे दिसत नाही. तेथे अनेक आचार्य असत आणि त्यांच्याजवळ अध्ययनोत्सुक शिष्य असत. या भिन्न भिन्न गुरुकुलांमध्ये पुष्कळ वेळा मोठमोठे वाद चालत, खडाजंगी चर्चा होई. परंतु तिकडे वायव्येस अर्वाचीन पेशावर जवळ तक्षशिला नावाचे एक विख्यात विद्यापीठ होते. हे विद्यापीठ विज्ञानासाठी व कलेकरिता प्रसिद्ध होते. म्हणून हिंदुस्थानच्या दूरच्या भागातले विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे मुलगे एक एकटे कोणी बरोबर रक्षणार्थ न घेता तक्षशिला येथे शिकण्यास जात आहेत असे उल्लेख जातक कथांमधून कितीतरी ठिकाणी येतात. मध्य आशिया आणि अफगाणिस्तान इकडूनही विद्यार्थी येत असावेत, कारण तक्षशिलेचे विद्यापीठ अशा मोक्याच्या जागीच होते. तक्षशिला येथील पदवीधर होणे हा त्या काळात सन्मान व कीर्ती समजली जाई. तक्षशिला विद्यापीठात आयुर्वेदाचे अध्ययन केलेल्या वैद्यावर लोकांची फार श्रद्धा असे. बुद्धाची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडे तेव्हा तेव्हा त्याच्या भक्तगणांनी अशा एका प्रख्यात भीषग्वाराला आणले असा उल्लेख आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात होऊन गेलेला पाणिनी या विद्यापीठाचाच विद्यार्थी होता असे म्हणतात. हे विद्यापीठ बुद्धपूर्वकालीन होते आणि ते ब्राह्मणी विद्येचे स्थान होते. बुद्ध काळात बुद्ध धर्मीय विद्येचेही हे केंद्र होऊन सबंध हिंदुस्थानातून आणि आसपासच्या सीमा प्रांतांमधून कितीतरी विद्यार्थी तेथे शिकायला येत. मौर्य साम्राज्यातील वायव्य प्रांताची ती राजधानी होती. अतिप्राचीन पहिला स्मृतिकार म्हणू याच्या मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांची स्थिती वाईटच म्हणायला पाहिजे. नेहमी कोणाचे तरी रक्षण असावे. पिता, पती, पुत्र कोणाच्या तरी आधाराने त्यांनी राहावे. कायदा त्यांना जवळजवळ मालमत्तेची एक जिवंत वस्तू अशा रीतीनेच मानी.
परंतु रामायण महाभारतातील अनेक कथा पाहिल्या तर प्रत्यक्ष व्यवहारात या कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसे असे दिसते. घरी आणि समाजात त्यांना मानाचे स्थान होते. स्वतः मनूच म्हणतो, जेथे स्त्रियांना पूज्य म्हणून मानले जाते तेथेच देव आनंदाने नांदतात. तक्षशिला किंवा दुसऱ्या कोणत्या प्राचीन विद्यापीठात स्त्रिया शिकत असल्याचा उल्लेख नाही, परंतु त्या कोठेतरी शिकत असल्याच पाहिजे, कारण विदुषी ब्रह्मवादिनी स्त्रियांचा सर्वत्र उल्लेख येतो. आजच्या काळच्या मानाने प्राचीन हिंदी स्त्रियांची स्थिती कायद्यात जरी चांगली नसली तरी तत्कालीन प्राचीन ग्रीक लोकांच्या स्त्रियांपेक्षा व पुढे रोमन आणि आरंभीच्या ख्रिश्चन काळातील स्त्रियांपेक्षा मध्ययुगीनच नव्हे तर अगदी अर्वाचीन काळाच्या 19व्या शतकाच्या आरंभीच्या युरोपातील स्त्रियांच्या स्थितीपेक्षा ती कितीतरी पटीने चांगली होती. मनूनंतर पुढे जे निरनिराळे स्मृतिकार झाले त्या सर्वांनी धंद्यातील भागीदारीविषयी लिहिले आहे. मनू फक्त धर्मोपदेशक वर्गाचा विशेष करून उल्लेख करतो. याज्ञवल्क्याने व्यापार, शेती यातील भागीदारीचा उल्लेख केला आहे. नंतरचा एक स्मृतिकार नारद म्हणतो, धंद्यात ज्या मानाने भांडवल सारखे किंवा लहान मोठे घातले असेल त्या मानाने भागीदाराला नफा आणि तोटा मिळाला पाहिजे. तसेच मालाचा साठा करून ठेवणे, धान्य, जकाती, नुकसान, गलबताचे भाडे, कचेरीचा खर्च हे सर्व करारात ठरल्याप्रमाणे प्रत्येक भागीदाराने दिले पाहिजे. मनूची शासन संस्थेची कल्पना लहान राज्याची होती, परंतु ही कल्पना वाढत होती, बदलत होती. तीतूनच प्रचंड असे मौर्य साम्राज्य पुढे उदयाला आले आणि ग्रीक वगैरे लोकांशी राज्यसत्तेचे आंतरराष्ट्रीय संबंधही आलेत. ग्रीक वकील मेगॅस्थेनिस हा ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात हिंदुस्थानात होता. तो हिंदुस्थानात गुलामगिरी मुळीच नाही असे लिहितो, परंतु त्याचे म्हणणे सर्वस्वी यथार्थ नाही, कारण घरगुती कामाकरिता दासदासी होत्या हे निश्चित आहे व त्या काळातील हिंदी ग्रंथांमधून दासदासींची स्थिती सुधारावी असे उल्लेख आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर गुलामगिरी नव्हती व कबाड कष्टाची कामे करून घेण्यासाठी गुलामांचे तांडेच्या तांडे लावण्यात येत नसत. इतर देशांमधून हे प्रकार त्या काळी प्रचलित होते, म्हणून मेगॅस्थेनिसला असे वाटले असेल की हिंदुस्थानात गुलामगिरी नाही. आर्याला कधीही दास करता कामा नये असे शास्त्र सांगते. नेमका आर्य कोण आणि अनार्य कोण हे समजणे कठीण आहे, परंतु त्या काळी आर्य शब्दाने स्थूलमानाने चांडाळ सोडून शूद्रासकट 4 वर्णांचा उल्लेख होऊ लागला होता. चीनमध्येही प्राचीन हुन राज्याच्या राजवटीत घरगुती कामासाठी गुलाम असत. शेतीच्या कामाला किंवा मोठ्या प्रमाणात चाललेल्या कबाड कष्टाच्या कामात त्यांचे फारसे महत्त्व नसे. हिंदुस्थानात काय किंवा चीनमध्ये काय, लोकसंख्येच्या मानाने घरगुती दासदासींची संख्या फारच कमी होती. त्या काळच्या ग्रीक किंवा रोमन समाज रचनेत आणि हिंदी किंवा चीनी समाज रचनेत या महत्वाच्या बाबतीत भलताच मोठा फरक दिसतो. त्या दूरच्या प्राचीन काळातील आपले पूर्वज एकंदरीत कसे होते, आजच्या काळापासून भिन्न आणि अतिदूरच्या काळातील त्या लोकांची स्पष्ट कल्पना करणे आपणाला कठीण आहे. परंतु जो काही विविध पुरावा आहे त्यावरून काही मोघम कल्पना आपल्याला करता येते. आपल्या परंपरेची त्यांना खात्री होती व त्या परंपरेचा अभिमान होता. अज्ञात गुढाचे मर्म शोधण्याची खटपट त्यांनी अधूनमधून सहज चालविली. निसर्ग व मानवी जीवनाबद्दल नाना प्रकारचे प्रश्न काढण्याचा त्यांना छंद लागला होता. त्यांनी स्वतः ठरविलेल्या नीती व योग्य अयोग्याच्या मूल्यांना मान देऊनही जन्मभर सहज हसत खेळत जीवन जगून अखेर जीवाची फारशी पर्वा न ठेवता मृत्यूला तोंड देणारे असे हे आपले पूर्वज सदैव उत्साह बाळगणारे लोक होते. उत्तर हिंदुस्थानातील सिकंदरच्या स्वारीचा इतिहास लिहिणारा ग्रीक इतिहासकार आर्यन हा भारतीयांच्या उल्हास वृत्तीमुळे एकदम थक्क झाला. तो म्हणतो, हिंदुस्थान इतके नृत्य गानाचे शौकी दुसरे राष्ट्र मी पाहिले नाही. भाग 27 समाप्त.